नाना पटोले यांनी भंडारा गोंदियातून लढण्याची तयारी दाखवली होती। काँग्रेसकडून कोणी लढावं हा त्यांचा प्रश्न आहे। आमचा जर विचार केला तर मला जर लढायची संधी मिळाली तर नाना पटोले असतील की अजून कोणी असतील सगळ्यांशी लढायची माझी तयारी आहे। तरी पण इतक्या मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार तर आपली तिकीट फायनल झाली असं समजावं। बघा, तिकीट फायनल न फायनल हा विषय नंतरचा येईल। मी जे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे पक्ष माझा प्राधान्याने विचार करेल, आधी माझा विचार करेल हा मला विश्वास आहे। आपली तयारी काय बोलते? तुम्हाला कल्पना असेल मी 5 वर्ष आपल्या लोकांच्या संपर्कात आहेत। अनेक कामं करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक राहून लोकांशी प्रामाणिक राहून दोन्ही जिल्ह्यामध्ये लोकांशी संपर्क ठेवून अनेक कामाच्या माध्यमातून करोना काळातील कामं असोत, आमची डेव्हलपमेंटची कामं असोत, रस्त्यांची कामं असोत किंवा इतरही जी काही आपल्या कामं असोत, एक प्रामाणिक खासदार म्हणून दोन्ही जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून दोन्ही जिल्ह्यातील लोकांशी संपर्क ठेवून जे मी कामं केल्या 5 वर्षात मला खात्री आहे की यापुढेही मला लोक मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देतील हा आत्मविश्वास या माध्यमातून आपल्याकडे व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।